प्रफुल्ल पटेल नंतर पलटी मारल्यासारखं वातावरण होतं. अजितदादांचा पक्ष हा आता पवार पाटलांचा पक्ष राहिलेला नाही, हे आम्ही कालही सांगितलं. तो आता गोयल, पटेल, पारेख बरं का यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. शहा, मोदी. अजितदादांचा पक्ष हा असल मराठमोळ्या चेहऱ्याचा पक्ष होता. म्हणजे तो मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा, अर्थात मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा. ते डाके दरोडे टाकून तो अमित शहानी त्यांच्या हातात दिला आणि स्वतःचं लेबल त्या पक्षाला लावला. सुरुवातीला तो शहांचा पक्ष होता, आता तो पटेलांचा पक्ष होईल. आणि अशा तऱ्हेनं महाराष्ट्रातला एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षानं गिळून टाकला, घास घेतला. याबद्दल जर त्या पक्षातील मराठी आमदारांना, खासदारांना आनंद होत असेल तर त्यांनी स्वतःला मराठी समजून, ही आमची भूमिका आहे. अजित पवार यांना जे ओळखतात त्यांनी कधीही भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर काम केलं नाही. ठीक आहे, सत्तेसाठी एकत्र आले, त्यांच्यावरती काही संकटं भाजपनं लादली, घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी CBI मागे लावलं, त्याच्यावर इतर राजकारणी जे करतात तेच त्यांनी केलं. तेवढ्यापुरते ते भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाले. आपल्यावरच्या फायली क्लिअर करून घेतल्या शहाणपणानं आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा त्यांच्या मूळ प्रवाहात येण्याची धडपड करत होते, स्वगृही. आणि ती करत असताना किंवा त्याआधी त्यांनी कधीही भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा बटेंगे तो कटेंगे, हिंदू मुसलमान, दंगली, एक है तो सेफ है, या अजेंड्यावर त्यांनी कधी काम केलं नाही. त्यांनी जातीपातीवर काम केलं नाही, राजकारण केलं नाही आणि दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. तुम्ही मूळ प्रवाहात यायचं त्या प्रयत्न करत होते असं म्हणताय, पण देवेंद्र फडणवीसांनी त्या विधानाला फुल स्टॉप दिलेला आहे. त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली नाही, असं काही नाही. देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असं नाही ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते त्यांच्या मर्जीनं भाजपबरोबर गेले आणि त्यांना असं वाटलं कदाचित की भारतीय जनता पक्ष हा आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही. आता अजित पवार फडणवीसांबरोबर संदर्भात खाजीत बरंच काही बोलायचे, असं बोललो तर आम्ही. जर फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल. जर त्यांना आपला स्वगृही परत जायचा असेल त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय. फडणवीस यांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधामध्ये, फडणवीस यांचा पक्ष हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूने. अशा वेळेला अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवरती काम करू शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे. अजित पवारांशी आमच्याही चर्चा होत होत्या ना. फडणवीसांनी स्वतःच आत्मचिंतन करावं की त्यांनी माझ्याशी आयुष्यावर चर्चा का केली. इतर 100 लोक बोलतात ते खोटं आणि फडणवीस म्हणतात ते खरं, हे चुकीचं आहे. अजित पवार हे मूळ प्रवाहामध्ये येण्याच्या विचाराशी ठाम होते. दोन्ही पक्षामध्ये त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होत्या, हे सगळ्यांना माहीत होतं. देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे. आज दादा नाहीत म्हणून दादांच्या नावावरती कोणती बिलं फाडू नये. पण असं का बोललं जातं. एकत्र आल्यानंतर तर त्यांची ताकद इंडियाची वाढली असती. पक्ष आता दादा नसल्यामुळं असं वक्तव्य केले जातं. काय नक्की उद्देश काय असतो. नाही, आता अजित पवारांचा पक्ष हा अमित शहांचा 100% गुलाम झालेला पक्ष. मांडलिकत्व त्यांना आहे ते स्वीकारावं लागेल. लोक सैरभय अजूनही आहे. दुर्दैवानं आज भारताची न्याय यंत्रणा आणि निवडणूक आयोग हा सुद्धा अमित शहा आणि मोदींचा मांडलिक झाल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेमध्ये विलंब होतो आहे. अजितदादांच्या अपघाताचं